मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रूपानं विधान परिषदेतील एक आमदार फुटला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या परखड शैलीत भाष्य केलं. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा डेली ताज्या बातम्यांच्या अपडेट्स बघण्यासाठी. ऑपरेशन टायगरवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी फुटलेल्यांच्या जिवारी लागेल असं उत्तर दिलं. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकले जाणाऱ्यांचा आहे. देह विक्रीला समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे. कुठल्या पद्धतीचं हे राजकारण सुरू आहे? मला वाटतं लोकांमध्ये याबद्दल प्रचंड संताप आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. पत्त्यांचा बंगला करायचो ना आपण, तसा हा उलटा आहे. खालचा पत्ता मोदींचा आहे, तो सटकला की तो पडणार. जे काही टिकून आहे ते मोदींवर आहेत, बाकीच्यांवर नाही. अशा गोष्टीत भयानक राजकारण करत आहेत, ते त्यांच्याही अंगाला येणार आहे. हे कुणासाठी सुरू आहे, कोण करतंय यामागे, हे सर्व अमित शहा यांचं राजकारण सुरू आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. फुटणारे भाजपमध्ये का नाही गेले? मागे माझ्या भाषणात म्हटलं, शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला पंतप्रधान पदावर दावा सांगायचा असेल तर आतून विरोध झाल्यावर बाहेरून लोक पाठिंबा देतील. दुसऱ्यानं दावा केला तर मी उभे केलेल्यांपैकी कुणी सपोर्ट करणार नाही. समोर जे विरोधक संपवता तेव्हा तुमच्या दुश्मन तयार होतात. हे चित्र राज्यात आणि देशात दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल. बेधुंद सत्ता आल्यावर लोक असे वागतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी काय खंत बोलून दाखवली. मी अनेक वर्ष शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे यावर मी अनेकदा बोललोय. शहराच्या उभारणीकडे कुणाचं लक्ष नाही, फक्त बिल्डरला प्लॉट विकणं, त्यातून पैसे आणि त्यातून राजकारण सुरू आहे. लोकांना आयुष्य चांगलं मिळावं याकडे लक्ष नाहीये. नुसते रस्ते आणि पूल यानं विकास होत नाही. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो, पण टाउन प्लॅन नाही. फोडाफोडीचं राजकारण आहे, पैशाचं राजकारण सुरू आहे, एवढंच सुरू आहे. निवडणुका सुरू आहेत. लोकांकडे कुणाचं लक्ष नाही अशी खंत राज ठाकरे